प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण क्विक रिव्हिजन सिरीज ही बोर्ड परीक्षेसाठी सुरू केलेली आहे। आपला चॅप्टर सुरू आहे रोटेशनल डायनॅमिक्स, याचा आपण पार्ट सेकंड बघतो आहोत आणि या सिरीज मध्ये आपण 2-2 मार्काचे जे काही प्रश्न आहेत ते बघतो आहोत। मग आता पहिला प्रश्न आहे, आता आपल्याला आर्टिकल पाहायचंय ऍप्लिकेशन ऑफ ए युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। जी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे त्याचे ऍप्लिकेशन्स आपल्याला पाहायचे आहे। मग आता तुमच्या पुस्तकात पहिलं ऍप्लिकेशन दिलेलं आहे व्हेइकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक। तुमचं जे व्हेइकल आहे ते हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वर जात आहे। मग आता ह्या आर्टिकलवर प्रश्न कसा विचारला जातो हे आधी आपण बघू। तर प्रश्न असा विचारला जाईल तुम्हाला, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम, बघा हा, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड विथ ए व्हेइकल शुड मूव्ह अलॉंग ए कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड। आधी प्रश्न समजून घेऊ, सिच्युएशन समजून घेऊ आणि मग डेरिव्हेशन कसं ऑब्टेन करायचं। तर आता बघा, हा असा रोड आहे, दिसतोय का, हा असा कर्व्ड रोड आहे, पण याचे ही आउटर एज आणि इनर एज हे दोन्ही एकाच लेव्हलला आहेत। आलं का लक्षात? आणि म्हणून हे काय आहे, तर तुमचं जे व्हेइकल आहे इट मूव्ह अलॉंग ए कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड। हा कसा रोड आहे? हॉरिझॉन्टल रोड आहे आणि याच्यावरून तुमचं हे असं व्हेइकल चाललेलं आहे। बघा, आता ही कार तिथून अशी चाललेली आहे। आता ह्या कारचं ही नॉर्मल रिएक्शन आहे आणि ही नॉर्मल रिएक्शन ही खाली बॅलन्स नेहमी होत असते त्याच्या वेटने। कळतीये का सिच्युएशन? अशी ही तुमची कार या हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड वरून चाललेली आहे आणि तिचा मॅक्सिमम स्पीड आपल्याला काढायचा आहे। प्रश्न समजला का? या आर्टिकलवर 2 मार्काचा प्रश्न कसा विचारला जातो। मग आता बघा, ही जी नॉर्मल रिएक्शन आहे तर ही नेहमी बॅलन्स होत असते वेटने। कशाने? हे दोन्ही वेक्टर आहे म्हणून हे इक्वल दाखवायचे। ही नॉर्मल रिएक्शन ही बॅलन्स होते वेटने। मग आता इथे बघा काय सिच्युएशन आहे, तर ही तुमची फिगर अशी आहे की हा जो हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड आहे त्याची ही जी रेडियस आहे, ही सगळी रेडियस, ही त्याची रेडियस आर आहे। त्याच्यानंतर हा सेंटर पॉइंट आहे इथे आणि त्याच्यावरून ही कार तुमची चाललेली आहे। मग आता बघा, ही नॉर्मल रिएक्शन ही बॅलन्स झालेली आहे त्या कारच्या वेटने। एम हे त्याचं मास आहे आणि mg हे त्याचं वेट आहे। त्याच्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे। तिथं तुमच्या कारचे जे काही चाकं आहेत आणि रोड सरफेस आहे यांच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे आणि तो कशा बरोबर असतो, तर तो सेंट्रिपेटल फोर्स बरोबर असतो आणि हा फोर्स बॅलन्स कशाने होतो, तर तो सेंट्रीफ्युगल फोर्सने बॅलन्स होतो। हा फोर्स ऑफ फ्रिक्शन हा कशा बरोबर असतो, सेंट्रिपेटल फोर्स बरोबर, आणि तो बॅलन्स कशाने होणार आहे, तर इकडे सेंट्रीफ्युगल फोर्सने। मग 4 वेक्टर कळले का? हा नॉर्मल रिएक्शन कशाने बॅलन्स झाली, वेटने, आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन कशाने बॅलन्स झाला, सेंट्रीफ्युगल फोर्सने। मग आपण पाहिला सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला mr⍵² म्हणजेच काय, mv²/r, आणि म्हणून हे 2 इक्वेशन लिहायचे बाळांनो। n बरोबर mg इक्वेशन नंबर 1 आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन दॅट इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल फोर्स, इट्स व्हॅल्यू इज mv²/r। आता इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने भागायचं। बघा, इक्वेशन 2 ला 1 ने भागलं मग fs डिवायडेड बाय n झालं की हे mv²/r डिवायडेड बाय mg, mm काय झाले, कॅन्सल झाले आणि शिल्लक काय राहिलं, v²/rg शिल्लक राहिलं। आपल्याला हा v² म्हणजे मॅक्सिमम स्पीड काढायचा आहे। मग आता बघा, ह्या fs ची किंमत 11वीला आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन शिकलो। मग फोर्स ऑफ फ्रिक्शन that is directly proportional to normal reaction, and to remove this proportionality sign we have to put constant, and that constant is called as mu s, coefficient of static friction। मग इथे या fs ची किंमत mu s into n टाकली की हे n आणि n काय झालं, कॅन्सल झालं आणि v² ची किंमत तुम्हाला मिळाली v² that is equal to mu s rg। म्यू एस म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, आर म्हणजे रेडियस ऑफ द रोड आणि जी म्हणजे ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। मग ह्या v² आपल्याला दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि v बरोबर √μs × rg हा मिळाला आपल्याला मॅक्सिमम स्पीड।
कळलं का डेरिवेशन? मग आता त्याचा अल्गोरिदम बनवायचा. काय करायचं? हे दोन व्हेक्टर इक्वल दाखवायचे. काय? एन बरोबर mg आणि fs बरोबर mv²/r. 2 ने 1 ला भागायचं म्हणजे fs ने ह्या n/mg ला भागायचं आणि त्या fs ची किंमत μs इंटू n टाकायची आणि इक्वेशन v साठी अरेंज करायचं. कळलं का अल्गोरिदम? आणि या पद्धतीने हा आला मॅक्सिमम स्पीड. बघा या फॉर्म्युलावर नीट 2012 ला डायरेक्ट प्रश्न आलेला आहे. म्हणजे 4 मार्कासाठी हा प्रश्न पडलेला आहे. म्हणून तुमचे फॉर्म्युले पाठ असणं, स्वतःचं फॉर्म्युला शीट बनवलेलं असणं हे किती उपयोगाचं आहे बघा. जेव्हा बेसिक क्लिअर असतं तेव्हा अशा प्रश्नांची उत्तरे एका सेकंदात आपल्याला देता येतात. कळलं का? मग आता हा झाला प्रश्न तुमचं ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं पहिलं ऍप्लिकेशन या हिडिंग अंडर तुमच्या पुस्तकात आहे आणि त्याच्यावर असा प्रश्न विचारला जाणार आहे. बऱ्याचदा आपल्याला आपण अभ्यास केलेला असतो पण काय प्रश्न आहे तेच कळत नाही आणि म्हणून आधी प्रश्न समजून घ्या. आता पुढचं आहे बघा, वॉल ऑफ डेथ और वेल ऑफ डेथ, मौत का कुआ. आता आपण हे यात्रेत पाहतो, सर्कसमध्ये पाहतो की तो असा मृत्यूगोल असतो आणि त्या मृत्यूगोलामध्ये ती जी भिंत असते त्या भिंतीवर तो मोटरसायकल स्वार मोटरसायकल चालवत असतो. मग आता आपल्याला प्रश्न काय बघा त्याच्यावर, तर डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर मिनिमम स्पीड. इथं कोणता स्पीड आहे? मॅक्सिमम स्पीड. इथं कोणता स्पीड आहे? मिनिमम स्पीड ऑफ ए बॉडी टू मूव्ह इन ए वेल ऑफ डेथ. मग आता ही असं ज्या गोलात तो फिरतो मृत्यूगोलात तो हा गोल आहे, त्याचा सी हा सेंटर आहे आणि त्याची ही भिंत आहे. मग आता केस कशी आहे बघा, मगाशी तुमची कार अशी होती, ही अशी होती, आता ती अशी असणार आहे. मग ही झाली नॉर्मल रिॲक्शन. ही नॉर्मल रिॲक्शन कळतंय का? मग ही नॉर्मल रिॲक्शन आणि ती बॅलन्स कशाने झाली, तर ती झाली सेंट्रीफ्युगल फोर्सने. कशाने? इथे बघा फोर्स ऑफ फ्रिक्शन बॅलन्स झाला होता सेंट्रीफ्युगल फोर्सने. आता कार अशी फिरते आहे म्हणजे तुमची मोटरसायकल अशी फिरते आहे किंवा कार फिरते आहे, तर ही नॉर्मल रिॲक्शन आणि हे झालं तुमचा कशाने बॅलन्स झाला, तो या डायरेक्शनने सेंट्रीफ्युगल फोर्सने. आणि हा फोर्स ऑफ फ्रिक्शन या डायरेक्शनने, कारण इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन इथे राहणं आणि म्हणून हा फोर्स ऑफ फ्रिक्शन कशामधला, तर ही तुमची वॉल आणि तुमचे हे चाक, कारचे चाक, तर फोर्स ऑफ फ्रिक्शन हे वेट आता असं झालं, याचं वेट असं झालं आणि म्हणून फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि वेट बॅलन्स झालेलं आहे. कळलं का? म्हणजे फिगरवरून 4 वेक्टर आपल्याला बॅलन्स करता आले पाहिजे आणि फिगरवरूनच सगळं डेरिवेशन पुढे ऑब्टेन करता आलं पाहिजे. मग आता मी इथं लिहिलं fs बरोबर mg आणि n बरोबर mv²/r. आता इक्वेशन, आता याचा कॉन्टॅक्ट तुटू नये म्हणजे हा इथून सुरक्षितपणे ह्या भिंतीवरून फिरत राहण्याकरता एक कंडिशन असते. काय कंडिशन असते, तर फोर्स ऑफ फ्रिक्शन दॅट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू μs इंटू n. मग आता काय करायचं, तर आता ह्या fs ची किंमत μs इंटू n टाकायची. आलं लक्षात? आणि आता बघा, आणि हे n ची किंमत, आता ह्या fs ची किंमत टाकली काय, तर इथं ह्या कंडिशन मध्ये fs ची किंमत टाकली mg इथं आणि ह्या n ची किंमत टाकली mv²/r. म्हणजे ही कंडिशन खूप महत्वाची आहे. समजतंय का? मग फोर्स ऑफ फ्रिक्शन दॅट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू μs इंटू n. आता इथं बघा आपण इक्वल टू घेतलं होतं आणि इथं लेस दॅन ऑर इक्वल टू μs इंटू n घ्यायचं. ह्या fs ची किंमत इथं टाकून द्यायची, ह्या n ची किंमत इथे टाकून द्यायची. दोन्ही साइडचे m काय झाले, कॅन्सल झाले. m म्हणजे ह्या तुमच्या व्हेकलचं मास आहे, हे लक्षात ठेवा. मग आता बघा g दॅट इज इक्वल टू, मग दॅट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू μs v²/r. आपल्याला हे v काढायचं म्हणून इक्वेशन v² साठी अरेंज करायचं. आता ह्या स्टेप पासून काय झालं, तर v² दॅट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू rg डिवायडेड बाय μs आणि म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, मग v मिळालं अंडर रूट ऑफ rg डिवायडेड बाय μs. हा मिनिमम स्पीड आहे की या वॉल ऑफ डेथ मध्ये फिरताना हा याचा मिनिमम स्पीड किती असला पाहिजे, तर अंडर रूट ऑफ rg बाय μs. आता मी एक सोपी ट्रिक सांगते बघा. मॅक्सिमम स्पीड असेल ना,
तर त्या म्यूएसला म्हणजे ह्या आरजीला म्यूएसने गुणायचं. काय करायचं? गुणायचं. मॅक्सिमम असेल तर गुणल्यावर किंमत वाढते आणि मिनिमम असेल ना तर त्याला भागायचं अंडर रूट घेऊन. अंडरस्टूड? कळलं का हे दोन्ही तुम्हाला? मॅक्सिमम आणि मिनिमम कळलं का? अल्गोरिदम काय काय केलं तर एफएस इक्वल टू एमजी आणि एन बरोबर एमव्ही स्क्वेअर बाय आर. आता इथे ही कंडिशन महत्वाची आहे. या कंडिशन मध्ये ह्या दोन्ही किमती टाकून दिल्या. एम एम कॅन्सल झालं आणि व्ही साठी अरेंज केलं. आता हे असं या मॅथमॅटिकल स्टेप लिहून पाहायच्या. आधी प्रश्न समजून घ्यायचा आणि मग हे करायचं. समजलं? या पद्धतीने हा 2 मार्कासाठी दुसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न, तिसरं ऍप्लिकेशन. आता काय बघा तर हे फेब्रुवारी 2024 ला 2 मार्कासाठी आलेलं आहे. मग आता बघा डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग व्हेन ए व्हेकल मूव्स अलॉंग ए कर्ड बँक रोड निग्लेक्टिंग फ्रिक्शन. इथं फ्रिक्शन निग्लेक्ट करायचं. आता बँक रोड कशाला म्हणायचं तर आता बघा हा असा हॉरिझॉन्टल रोड होता ना तर आता याची ही अशी ही जी रोडची साइड आहे ही वर उचलायची. काहीतरी अँगल नाही अशी ही आउटर साइड ही अशी वर उचलायची आणि मग ह्या हॉरिझॉन्टलशी त्याने जो अँगल केला, इथे जो अँगल केला तर त्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ बँकिंग असं म्हणायचं. कळलं का? मग आता हे बँकिंग ऑफ रोडचं डेरिव्हेशन आहे. तर कशासाठी मिळवायचंय? अँगल ऑफ बँकिंग साठी. हा अँगल ऑफ बँकिंग कळलं? ही आउटर एज इट इज ऍट हायर लेव्हल. आउटर एज वर उचलायची कुणापेक्षा? इनर एज पेक्षा. ही इनर एज आणि ही आउटर एज दॅट इज कॉल्ड ऍज बँकिंग ऑफ रोड. त्याला काय म्हणायचं? बँकिंग ऑफ रोड. कारण प्रत्येक वेळी फोर्स ऑफ फ्रिक्शन हा रिलायबल असतोच असं नाही आणि म्हणून त्याच्यासाठी रोडला काय करतात? असा कर्ड रोड असेल तर त्याला बँक करतात. आणि द अँगल मेड बाय दिस हॉरिझॉन्टल दॅट इज कॉल्ड ऍज ए अँगल ऑफ बँकिंग. मग आता इथं काय होतं बघा. आता आकृतीत कशी फिगर काढायची तर आता ही तुमची कार चाललेली आहे. अशी बँक्ड रोडवरून कार चाललेली आहे. आता ही त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे आणि त्याच्यावर 2 फोर्स कार्यरत असतात. एक असतं त्याचं वेट आणि दुसरी असते नॉर्मल रिॲक्शन. आता ही पुढे वाढवली ना बाळांनो फिगर की हे इथं परपेंडिक्युलर आलं पाहिजे नॉर्मल रिॲक्शन नेहमी. कारण तुम्हाला माहितीये की ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे ही नेहमी तुम्ही आता ही कार अशी धरली तर ही नेहमी कशी असते? नॉर्मल रिॲक्शन इथे अशी परपेंडिक्युलर आली पाहिजे. ही करेक्ट फिगर आहे. आणि मग आता बघा हा वेक्टर नॉर्मल रिॲक्शन हा वेक्टर 2 कॉम्पोनंट हा थीटा म्हणून हा थीटा आणि त्याला 2 कॉम्पोनंट मध्ये विभागायचा. तर हा येईल तुमचा एन कॉस थीटा आणि हा झाला एन साइन थीटा. मग आता मी सांगितलं की फिगर काढताना दोन्ही व्हेक्टर जेव्हा बॅलन्स दाखवतो तेव्हा ते इक्वल आणि अपोजिट दाखवायचे. ही काळजी घ्यायची. ते छोटे मोठे काढायचे नाहीत. इथं बघा हे दोन्ही मी इक्वल काढले. इथं बघा मी हे दोन्ही इक्वल काढले. इथं पण हे दोन्ही इक्वल काढले पट्टीने मोजून. समजतंय? जेव्हा वेक्टर बॅलन्स करतो ना तेव्हा ते इक्वल आणि अपोजिट दाखवायचे. मग आता बघा आपण पहिलं इक्वेशन लिहिलं. मग आता कळतंय का? तर आता तुम्ही याचं जे वर्णन आहे ना या सगळ्या तुमच्या डेरिव्हेशनचं तर ते तुम्ही मनाने लिहायचं. कन्सिडर ए कार हॅव्हिंग मास एम. इट इज मुव्हिंग अलॉंग ए बँक्ड रोड मेकिंग दॅट थीटा इज द अँगल ऑफ बँकिंग अँड the 2 forces are acting on that car. First is its weight. It is always acts vertically downward. Second force that is normal reaction. It is divided into 2 components. The horizontal component is m sin theta. Vertical component is m cos theta. आणि मग लिहायचं n cos theta कशाने बॅलन्स झाला? mg ने बॅलन्स झाला. त्याच्यानंतर n sin theta हा सेंट्रिपेटल फोर्सने बॅलन्स झाला. मग सेंट्रिपेटल फोर्सची किंमत mv स्क्वेअर बाय आर. आणि आता साइन थिटाचं जे इक्वेशन आहे त्याला कॉस थिटाच्या इक्वेशनने भागायचं. मग भागल्यावर काय झालं? टॅन थिटा दॅट इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. याला म्हणायचं हे एम एम कॅन्सल झालं आणि हे म्हणजे याच्यासारखंच मिळालं का? इथं पण तुम्हाला हे भागल्यावर व्ही स्क्वेअर बाय आर जीच मिळालं का? इकडची बाजू इकडची बाजू याची पण तशीच मिळाली. मग इथं मिळालं टॅन थिटा. आता तुम्हाला 2 साठी हे इक्वेशन विचारलं जाऊ शकतं. इथं विचारलंय अँगल ऑफ बँकिंगला. पण जर याचा सेफ स्पीड विचारला की अँगल ऑफ बँकिंग मध्ये त्या कारचा सेफ स्पीड साठी डेरिव्हेशन मिळवा तर काय करायचं? तर हे इक्वेशन अरेंज करायचं. व्ही स्क्वेअर बरोबर आरजी टॅन थिटा आणि व्ही बरोबर काय झालं मग? अंडर रूट ऑफ आरजी टॅन थिटा. कधी?
तर सेफ स्पीड म्हणजे इथं मॅक्सिमम स्पीड, इथं मिनिमम स्पीड आणि इथं सेफ स्पीड, त्याच्यासाठी डेरिव्हेशन विचारलं तर. आणि जर इथं तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग साठी विचारले, मग थिटा बरोबर हा टॅन तिकडे गेल्यावर झाला टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर बाय आर जी. आणि हे आपलं डेरिव्हेशन आहे जे फेब्रुवारी 2024 ला 2 मार्कासाठी विचारलेलं आहे. मग अल्गोरिदम काय करायचा, तर याच्यावरून एन कॉस थिटा कशाने बॅलन्स करायचा, एम जी ने. एन साइन थिटा कशाने बॅलन्स करायचा, एम व्ही स्क्वेअर बाय आर ने. साइन थिटाच्या कॉम्पोनंटला कशाने भागायचं, कॉस थिटाच्या कॉम्पोनंटने. मग येतं टॅन थिटा व्ही स्क्वेअर बाय आर जी. मग स्पीड विचारला तर व्ही साठी अरेंज करायचं आणि अँगल ऑफ बँकिंग विचारला तर थिटा साठी अरेंज करायचं. असा अल्गोरिदम बनवायचा आणि हे डेरिव्हेशन मिळवायचे. कळले का? आता याच्यानंतर तुम्हाला स्पीड लिमिट आहे, मिनिमम स्पीड लिमिट आणि मॅक्सिमम स्पीड लिमिट. मग त्याच्या ज्या 2 फिगर आहेत बाळांनो, त्या फिगर करा आणि त्याचे फॉर्म्युले करा. त्यात फिगर काढायला येतील फक्त, आणि डेरिव्हेशन अवघड वाटत असेल तर ते करू नका. त्या 2 फक्त फिगर आणि त्याचे फॉर्म्युले एवढं करा, म्हणजे तुमचा हा ऍप्लिकेशन ऑफ ए युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा पॉइंट इथं कम्प्लीट होईल. समजलं का? जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. आलं लक्षात? आणि याचा जरूर उपयोग करून घ्या. बघा किती कमी वेळात तुमचा 3 प्रश्नांचा अभ्यास झालेला आहे. 3 नाही, त्या 2 फिगर केल्या तर 5 प्रश्नांचा झालेला आहे. ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.